शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची प्रथम सत्र परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र गुण 40 वेळ 2 तास. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 4 गुणांसाठी. 1. भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होत नाही. 2. 19 जुलै 1969 रोजी देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 3. जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. त्यानंतर ब भाग, चुकीची जोडी ओळखा 3 गुणांसाठी. आता मी या ठिकाणी चुकीची जोडी वाचणार आहे, ती तुम्ही उत्तरामध्ये लिहायची आहे. पहिल्या गटातली चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग. दुसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे कावसजी दावर पोलादाचा कारखाना. आणि तिसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे CSIR कृषी संशोधनाला चालना. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, सूचनेनुसार कृती करा कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. तक्ता पूर्ण करा. पंचवार्षिक योजना. पहिली योजना 1951 ते 1956. तिसरी योजना 1961 ते 1966. चौथी योजना, पाचवी योजना दारिद्र्य निर्मूलन. या पद्धतीने तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर दुसरी कृती, सण किंवा घटना लिहायची आणि कालरेषा पूर्ण करायची आहे. 1966 ताशकंद करार. 1984 इंदिरा गांधी हत्या. 1991 जागतिकीकरणाचा स्वीकार आणि 1999 कारगिल युद्ध. पुढचा प्रश्न आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. NCERTने राबवलेले उपक्रम. 4 उपक्रम आपल्याला लिहायचे. पहिला आहे शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, दुसरा कार्यपुस्तिका, तिसरा अध्यापन प्रशिक्षण आणि चौथं प्रज्ञाशोध परीक्षा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा कोणत्याही 2 4 गुणांसाठी. ब भाग टिपा लिहा. 1. जागतिकीकरण, 2. मिश्र अर्थव्यवस्था आणि 3. कोठारी आयोग. त्यानंतर प्रश्न तिसरा 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी कोणतेही 2. 1. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? 2. जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे? आणि 3. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची इतिहासाची प्लेलिस्ट अवश्य पहा. प्रश्न चौथा सहकारण स्पष्ट करा कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. 2. मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेले. 3. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. त्यानंतर प्रश्न 5वा सविस्तर उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1. वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा. 2. खडूफळा या उपक्रमाची माहिती लिहा कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो. त्यानंतर तिसरे भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा विषय राज्यशास्त्र. प्रश्न 6वा योग्य पर्याय निवडा. 1. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने आण्विक विकास ही बाब महत्त्वाची आहे. 2. भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. प्रश्न 7वा चूक की बरोबर ते लिहा 4 गुणांसाठी. 1. शीत युद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. चूक. 2.
पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. बरोबर. 3. प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. बरोबर. प्रश्न 8 संकल्पना पूर्ण करा. परस्परावलंबन आणि मानवी सुरक्षा. कोणतीही एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची. ब भाग आहे सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. 4 घटक आपल्याला लिहायचे. 1 अर्थव्यवस्था, 2 भौगोलिक स्थान, 3 राजकीय व्यवस्था आणि 4 प्रशासकीय घटक. त्यानंतर दुसरी कृती आहे भारतातील निमलष्करी दले. पहिलं आहे जलद कृती दल, दुसरं केंद्रीय राखीव पोलीस आणि तिसरं आहे तटसंरक्षक दल, सीमा सुरक्षा दल. त्यानंतर शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 1-2 गुणांसाठी. 1. भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यावर आधारित आहे? आणि दुसरे सीमा सुरक्षा दलाचे कार्य लिहा. दोघांपैकी कोणतेही एका प्रश्नाचं उत्तर लिहा. या सविस्तर उत्तरं लिहा. मोठ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपण आपल्या चॅनलची प्लेलिस्ट अवश्य पहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची इतिहास राज्यशास्त्राची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.